या दोन संघादरम्यान लढत होणारा धाकटुजी वर्सेस टाकीगाव ओपनिंग जोडी मैदानात जात असताना ओटो सागर सर. धन्यवाद. प्रशांत मॅन ऑफ द मॅच. डीजे मॅच ऑन करा. मॅच ऑन करा. डीजे ऑपरेटर. शुभम आपले एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे, ती घेऊन जायचे लगेच. शुभम बामणडोंगरी. मॅच कडे वळतो. टाकीगाव आणि धाकटी जुई यांच्यामध्ये होणारी मॅच आपण पाहतो. धाकटी जुई संघाने टॉस जिंकला आणि पसंती दिल्या बॅटिंग. 2 षटकांची फायनल. रोहित घरत आणि दोन्ही रोहित घरत आहेत धाकटी जुई संघाकडून. पहिला चेंडू चैतन्य पाटील. पहिला चेंडू इनसाइड सर्कल. धावा मिळणार सिंगल. तर मॅन ऑफ द मॅच एक पेंडिंग होती. शुभम पाटीलला देतो आपण बामणडोंगरीची ही मॅन ऑफ द मॅच. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय टॉस बॉक्स मध्ये. बॅड लक बामणडोंगरी. मीत 11 नशीब शेठ भोईर पुरस्कृत बामणडोंगरी संघाला सामना गमावा लागला, मात्र फाईट खूप चांगली पाहायला मिळाली. चैतन्य पाटील वेगवान चेंडू. जरूर लाईन पाहिली. दबाव तंत्राचा वापर. थोडासा बॅड लाईट सुद्धा म्हणूया. सायंकाळचा हे सत्र आपण पाहतोय. जरूर फायनलचा मॅच. अजनबी स्पोर्ट्स ओवळे स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड आणि स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. व्हाईट बॉल. एकूण धावा दाफलकर 2. टाकी गावकडून चैतन्य पाटील यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये. चैतन्य खोलवरचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. जरूर कोणतीही धाव नाही. दबाव निर्माण केला. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या दाफलकावर 2. करंट रन रेट पाहिला 6 ची सरासरी. 2 षटकामध्ये किती धावा बनवणार धाकटी जुई संघ जो पहिल्यांदा बॅटिंग करतो. दोन्ही रोहित घरत. धाकटी जुईसाठी रोहित यस घरत आणि रोहित जी घरत. लाईन पाहिली. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू आला नाही. अगोदरच पवित्रा दाखवला चैतन्याला आणि सलग 2 चेंडू डॉट. 3 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती 2. 2 षटकांची ही मेगा फायनल. कोण होणार विजेता? आक्रमण करतोय कव्हर कडे. जरूर यस. कव्हरच्या वरून दणदणीत षटकार. एकूण धावसंख्या येते 8. रोहित यस घरच्या बॅट मधून आला हा षटकार. 3 चेंडू मध्ये 6 धावा. आतापर्यंत टाकी गाव संघ आगेकूच करत होता, मात्र त्यानंतर रोहितच्या या फटक्यानं चांगल्या धावा बनवल्या. नेक्स्ट बॉल. चला स्पीडअप असू द्या. सन्माननीय मयूर शेठ भोईर यांना आपण पाहतो आणि या फायनल मॅचचा आनंद घेताना. ऑन साइडला जरूर बॅटवर चेंडू आला नाही आणि हा आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू डॉट. 1 षटकार 1 व्हाईट बॉल. एकूण धावा आहेत 8. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चैतन्य पाटील टाकी गाव कडून पहिलं षटक हाताळतोय. टॉस विन टीम. धाकटी जुईनं पसंती दिली फलंदाजीला. खराब चेंडू. चोख प्रत्युत्तर. नो बॉल. फिल्डर रेडी. पंचांचा इशारा. नो बॉल. धावा पळून काढल्या आणि या मिळाल्या बोनस. नो बॉल. एकूण धावा मिळतील
3 हाईट फॅक्टर या चेंडूला पाहिला आणि फ्री हिटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावा 11 धावा दाफलकावर. 5 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा. फर्स्ट ओव्हर. गोलंदाज चैतन्य पाटील. लाईन पाहिली, उचली घेणारा चेंडू. आणखीन एक वाईट बॉल. एकूण धावा 12. 2 षटक. किती टार्गेट सेट होईल? 20, 25, 30. धाकटी जुई संघ प्रयत्न करतोय. चैतन्य पाटील 12 धावा दाफलकावर. पूर्वार्धातील हे पहिलं षटक. लाईन चांगली. आणखीन एक वाईट बॉल. दबाव निर्माण झालाय. फायनलची मॅच आहे. जेवढा अंधार होईल त्याचा फायदा. उत्तरार्ध तर एकूण धावसंख्या ती 13. 1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 13. 2 षटकांची फायनल. अजनबी स्पोर्ट्स ओवळे चला कमिटीनं इशारा केलाय थोडा स्पीड अप करा, अन्यथा फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. लक्ष असू द्या. अमय पाटील पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा आले चैतन्य आणि आता अमय पाटील टाकीगाव. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. हा धक्का 13 वर पहिला गडी बाद. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. फायनलची मॅच धाकटी जुई विरुद्ध टाकीगाव. किती धावा सेट केल्या जातील. नवीन फलंदाज आपण रेडी राहा आणि फिल्डर एकत्रित येऊ नका. शिरवी इन्फ्राचे मालक सन्माननीय कमलेशजी चौधरी साहेब यांचे इथे आगमन झाले आणि सन्माननीय जितेंद्र करावकर साहेब या दोन्ही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करीन का आपण अतिथी कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतोय. श्री मयूर भोईर सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक विकास संस्था आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष मयूर भोईर साहेब आणि त्यांच्या स्टँड मध्ये सुद्धा काही प्रेक्षक वर्ग फायनल मॅचचा आनंद घेताना. ऑन साइडला ड्राईव्ह करते. 2 षटकांचा सामना. फिल्डर रेडी. धाव मिळणार सिंगल. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकूण धावा दाफलकावरती 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. अमय पाटील 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी. 14 धावा दाफलकावर. रोहित यसगरत 6 मध्ये 8 वर खेळतोय. शरीरभेदी गोलंदाजी बीट होते. कोणती धाव नाहीये या चेंडूवर. थोडी दुखापत. खेळाडूला थोडी दुखापत. या वेगवान चेंडू शरीरावर आदळला आणि हा डॉट बॉल. सन्मान्य पाहुण्यांचं अजनबी स्पोर्ट्स ओवळे याच्या वतीने या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. सन्मान्य अतिथी मान्यवर, आतापर्यंत आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज अमय पाटील. फायनलचा सामना आपण पाहतो धाकटी जुई विरुद्ध टाकीगाव. 5:51 आपण पाहतो. या सायंकाळ नंतर हिवाळ्याचा ऋतू सुद्धा दिवस थोडा कमी असतो आणि आता याचा फायदा उत्तरार्धामध्ये जो संघ गोलंदाजी करेल थोडा अंधार असेल आणि या डिफिकल्टीजला त्यांना सामोरं जावं लागेल. रेडी. रोहित खरत रेडी. थोडी दुखापत इजा झाली होती मात्र सुरक्षित. 3 चेंडूचा खेळ बाकी. धावा दाफलकावरती 14. पूर्वार्धातील 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज अमय पाटील.
क्रॉस बॅटेड ऑन साइडला फिल्डर रेडी. एक धाव मिळेल. 2 धावेसाठी पलटवार होईल प्रयत्न करताना, मात्र अशी धाव नाही. कमिटी आम्हाला इन्फॉर्मेशन देते आणि जरूर सिंगल. 2 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा दाफलकर 15. 15 रन्स ऑन बोर्ड. एक गडी बाद 15. 2 चेंडूचा खेळ बाकी. किती धावा सेट होणार? बॅटिंग करणारा धाकटी जुई आणि टाकीगाव. टाकीगाव कडून अमय पाटील. पुढचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग स्टॉपला क्षेत्रशिक चेंडूच्या मागे अडवलाय. ओ गुड फिल्डिंग. 2 धावा वेगाने पळून काढल्या आणि गुड रनिंग. एक एक धाव महत्वाची. एक एक धाव महत्वाची. पंचांचा इशारा. 22 आणि धावा मिळाल्या. या एकूण 3. एकूण धावा 18 धावा धावफलकावर. एकूण धावा 18. पूर्वार्धातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. 18 धावा धावफलकावर. आक्रमण केले कव्हर कडे. एक धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. धावा 19. यस, एकूण धावा 19. 20चं टार्गेट. चला फिल्डिंग लावून घ्या. धाकटी जुई संघ थोडा कोऑपरेट करा. डीजेला आम्ही थोडी विश्रांती देऊ. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झालं. मी प्रशांतना विनंती करेन आपण कनेक्ट व्हायचे. काही सन्मान बाकी असेल. वेळात वेळ काढून आलेले आपले सर्व सन्मान्य पाहुणे यांचा आपण आभार मानूया. तर 3 तारखेला आपण पाहतो रायगड प्रीमियर लीग आणि कैलासवासी मधुकर शेठ भोईर स्मृती कुंडेवाल या संघाचा सामना असणारे. रायगड प्रीमियर लीगला मयूर शेठ भोईर या संघाचे संघ मालक आणि त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. 12 चेंडू 20 धावा. धाकटी जुई संघ जिंकणार का टाकीगाव? थोडा रेस्ट आपण जरूर देऊया. आयोजकांच्या वतीने मी विनंती. हॅलो, ग्रामस्थ मंडळ हॅलो ग्रामस्थ हॅलो. तर ग्रामस्थ मंडळ ओवळे आणि ग्रामस्थ मंडळ कुंडेमालच्या मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन. अजनबी स्पोर्ट्स ओवळेच्या वतीनं आपण स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड आणि स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ ओवळे आणि ग्रामस्थ मंडळ कुंडेमालला विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यावं. वळूया मॅचकडे. ऐकूया समीर सरांना. विनिंग टार्गेट 20. थँक्यू सागर. त्याचबरोबर प्रशांत. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. सलामीची जोडी चैतन्य पाटील त्याच्या साथीला निहाल नाईक. पहिले षटक घेऊन आला रोहित घरात. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील. हाईट फॅक्टर इथे पंच नमूद करतायत. पहिली धाव धावफलकावरती लेग बाईटच्या स्वरूपात. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1 लाख रुपये. अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा. दमदार असं आयोजन. 3 दिवसाची स्पर्धा. तिसऱ्या क्रमांकावरती थांबावं लागलं ते जीवदानी बामणडोंगरी टीमला. नसीब शेठ भोईर यांचा मीत 11 जीवदानी बामणडोंगरी. आणि आता चालू असलेली फायनल मॅच महामुकाबला. सन्माननीय दत्ताशेठ मुंगाजी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. माजी उपसरपंच आणि इथे विकेट गेले. पहिला धक्का दिलाय तो रोहित घरातने. सन्माननीय दत्ताशेठ मुंगाजी माजी उपसरपंच यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं.
सन्माननीय कमलेशभाई चौधरी यांचं देखील इथे आगमन झालंय. चांगली फिल्डिंग कव्हर्सला. शिरविन इन्फ्राचे मालक कमलेशभाई चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, धाव फलक जाऊन पोहोचते ते मात्र आता 3 वरती. सत्कार शिवदास गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहुण्यांचं स्वागत करीत आहोत. फायनलचा देखील मुकाबला चालू आहे. 3 धावा. धीम्या गतीचा चेंडू रोहित गरतकडून विकेट किपर मिस झाला. बॅटरी मिस झाला होता. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धाव. एक धाव इथे महत्वाची आहे. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. त्याचबरोबर जितेंद्रजी करावकर साहेब देखील उपस्थित आहेत. जितेंद्र करावकर साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. चला फास्ट खेळा, विलंब करू नका. मकर संक्रांतीच्या अगोदरचे हे सर्व पर्व आहे. म्हणजे याचा अर्थ आपण दक्षिणायनमध्ये आहोत. दिवस छोटा आहे म्हणून विनंती आहे. सूर्य तर अस्ताला गेलेलाच आहे. काही अंशी थोडा प्रकाश इकडे आहे. त्याचा फायदा उचलत लवकरात लवकर खेळ करून घ्या. 3 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू फेकले गेलेत. 20चं टार्गेट आहे. धावा करायचे अद्याप 16. स्विचिटचा फटका. फिल्डर शॉट तडमॅनला अगदी झोपून तिथे चेंडू मात्र अडवतो. त्याला ठाऊक आहे चेंडू निसटला तर चौकार जाईल. सिंगल रन. चैतन्य पाटील आणि त्याच्या साथीला नुकताच मैदानात दाखल झाला तो स्वप्नील खार पाटील. पाहूया या धावांचा पाठलाग होईल का. कोण जिंकेल. टाकीगाव की मात्र त्यांच्या विरोधात खेळणारा विनोद स्मृती धाकटी जुई. विकेट कीपर कदाचित मला वाटते झेल सुटलाय. बॅटची कडा. एक्सप्रेशन्स यस जाणवत आहेत की बॅटची कडा घेतली होती परंतु हातातून झेल निसटला. 1 धाव. काय गोलंदाजी केले ती रोहित घरतने. MMV धाकटी जुई विरोधात टाकीगाव. पहिलं षटक समाप्त. धावा दिल्यात रोहित घरतने अवघ्या 6 धावा दिल्यात आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 14. अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड व स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा. सन्माननीय दत्ताशेठ मुंगाजी यांचं आगमन झाले. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा देखील उपस्थित आहे ज्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दुबई येथे निवड झालेली आहे. त्याबद्दल अजनबी स्पोर्ट्स ओवळेच्या निमित्त वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. आर्य मुंगाजी त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु सध्याच्या घडीला 6 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 14. कोण जिंकेल हा सामना. कोण जिंकेल ही स्पर्धा. टाकीगाव की मात्र धाकटी जुई. गोलंदाजीसाठी अंकेश पाटील. पुढे ठेवला होता चेंडू. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. मिड विकेट लॉंगॉनच्या मधोमध चेंडू. फेक होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चांगला थ्रो ऑन द स्टंप होता. फक्त 1च धाव. 5 बॉल धावा करायचे त्या मात्र 13. 20चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग. बऱ्याच जणांचं नजरा या खेळपट्टीच्या दिशेने लागल्यात. या मैदानाच्या दिशेने लागल्यात. औटी मैदान कुंडे वहाळचे एक सुसज्ज असं क्रीडांगण. स्वतः मयूरशेठ बोरी साहेब इथे उपस्थित आहेत. या क्रीडांगणाची डागडुजी त्याचबरोबर त्यांचं एक जे सांस्कृतिक मंडळ आहे त्याचं देखील समोर एक स्टेज आहे जिथेही प्रेक्षक उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. प्रत्येकाला प्रश्न हाच पडलाय अजनबी स्पोर्ट्स ओवळेची स्पर्धा जिंकणार कोण. टाकीगाव की मात्र धाकटी जुई. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय. व्हॉट अ शॉट. हातोडा फटका. चैतन्य पाटीलने अक्षरशः हॅमर केले बॉलला. बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. दमदार षटकार. कम्मालीचा फटका. बॅट स्पीड पा. दमदार हॅमर केला अक्षरशः. हातोडा फटका. जेवढी उंची तेवढाच लांब मात्र गेला हा फटका. षटकार आलाय. या षटकाराची गरज होती. चैतन्य पाटील अंडर-19चा प्लेयर आहे महाराष्ट्राचा आणि अमय पाटील देखील तोचा चैतन्य ठोकतोय ते षटकार. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले 13 वर. धावा करायचे अद्यापही 7 चेंडू शिल्लक आहेत ते 4. अद्यापही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 7. संदीप प्रकाश. अंधार चाललाय. फुलटॉस बॉल समोर खेचलाय. लॉंगॉनला फिल्डर पुढे आला. मागे थांबला. पुढे मागे करता करता चेंडू मात्र अडवला. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. दुहेरी धाव. कदाचित तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव परंतु डायरेक्ट हिट मात्र इथे झालाय. 2 धावा तर कंप्लीट आहेत. काय मॅच रंगते इथे. टाकीगाव विरोधात धाकटी जुई. 2 धावा जोडूया. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते आता 20चा पाठलाग करत असताना 15 वरती. चेंडू शिल्लक आहेत 3. धावा करायचे त्या मात्र 5. डीजे
चला लवकरात लवकर आतमध्ये चला. 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. दक्षिणायनामध्ये आपण आहोत. दिवस थोडा छोटा आहे. हिवाळा सुरू आहे. आज थोडी थंडी कमी जाणवते, परंतु मागच्या 7-8 दिवस थंडी जास्त होती. परंतु आज सामना आता इथे गरम झालाय. चैतन्य तिसरी धाव घेताना चैतन्य बाद झाला. 3 बॉल 5. दमदार स्ट्रोक. कव्हरला खेचला फटका. चांगली फिल्डिंग. फेक केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बॉलरच्या हातामध्ये हिंमत होत नाहीये. फक्त एकच धाव. 2 चेंडू विजयासाठी 4 कंपल्सरी चेसिंग. पहिलं क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतला आहे तब्बल 50,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय जीवदानी बामणडोंगरीने. परंतु आता कोण जिंकेल फायनल? अजिंक्य पद कोणाकडे असेल? कोण अजनबी स्पोर्ट्स ओळेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा विजयाचा शिल्पकार ठरेल? 2 बॉल धावा करायचे त्या मात्रचा. टाकी गाव विरोधात धाकटी जुई. गोलंदाजी करतो अंकेश समोरे. अमय पाटील. 2 बॉल 4चं गणित. थोडा दबाव. प्रत्येकावरती टेन्शन आहे. हा खेळच टेन्शनचा आहे. नर्वस सिस्टीम जिथे कार्यरत आहे, अर्थातच जिथे तिथे मात्र टेन्शन येणारच, दबाव येणारच. या दबावामध्ये कोण चांगला खेळ करेल, कोण विजयी होईल, ज्याचा खेळ चांगला तो स्पर्धा जिंकेल, ही ट्रॉफी उंचवेल. 2 बॉल धावा करायचे आहेत. टाकीगावला 4. इथे खराब चेंडू. 1+1 तर नक्कीच मिळणार. हा दबाव झळकतोय गोलंदाजावरती आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. 2 बॉल धावा करायचे त्या मात्र 2. जो संघ जिंकेल, आयोजकांची सूचना आहे तुमच्यासाठी की बिनधास्तपणे आपण जल्लोष करू शकता. तुम्हाला अडवलं जाणार नाही. त्यासाठी डीजे मास्टर आपणही रेडी राहा. हे एक चांगली मुभा. नो बॉल टाकला. खराब चेंडू म्हणावा लागेल. अंधार पसरतोय. अशा वेळी गोलंदाजाने सरळ बॉल जरी टाकले तरी सुद्धा चिंता नाहीये. परंतु अशा वेळी गोलंदाज अंकेश पाटीलने नो बॉल टाकला. फ्रीडचा चेंडू आलाय. 2 चेंडू 2 रनची गरज आहे. अद्यापही सामना सांगू शकत नाही. 6 बॉल 6. अतुल जांभळेचं ते षटक. 1 बॉल 1 रन. ती एकही धाव झाली नाहीये. हा 2 बॉल 2 करायचे. मागच्या मॅच मध्ये 2 बॉल 3 झाल्या नाही. आदित्य असताना ज्याने चौकार षटकार मारले होते. खुला टाकलाय हा चेंडू. नक्कीच 1 बॉल 1 येणार. 1 बॉल 1 फायनल मॅच. टाकीगाव हातातून चेंडू दिसटलाय. फेक झाले. 2 धावा झाल्या. अनपेक्षितपणे विजयी ठरलाय तो मात्र येथे टाकीगाव. अजनबी स्पोर्ट्स ओळेची स्पर्धा आणि विजयी ठरलाय तो टाकीगाव हा संघ. अभिनंदन असेल या संघाचे. अभिनंदन टाकीगाव. अभिनंदन नागटी जुई. अभिनंदन मीत 11 जीवदानी बामणडोंगरी. तीनही संघांचं आम्ही अभिनंदन करतोय आणि पहिल्यांदा मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेसाठी मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ग्रामस्थ मंडळ कुंडेवाल, ग्रामस्थ मंडळ ओवळे, प्रतिष्ठित मान्यवर या सर्वांना विनंती आहे की बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण या मंचावरती यावं. थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. मी विनंती करतोय दत्ताशेठ मुंगाजी यांना की आपण मंचावरती यावं बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. दत्ताशेठ मुंगाजी यांना विनंती की आपण बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित व्हावं. यस, ते देखील इथे उपस्थित होत आहेत आणि थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल आणि आपण मी सर्व सूत्र मात्र माझे साथीदार सागर मांडवकर यांच्याकडे सुपूर्द करतो.